नमस्कार, मी जगदीश देशमुख. जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिल्लीमध्ये सीजेपीचं आंदोलन होतं. दिवसभरात नेमकं काय काय घडलंय पाहूयात. नवी दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनामध्ये चांगलाच गोंधळ माजला. आंदोलकांनी जंतर मंतरवरून संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दुपारी 2च्या सुमाराला अश्रुधुराच्या नळकांड्या देखील सोडण्यात आल्या. काही वेळामध्ये आंदोलन पांगण्यास सुरुवात झाली. इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की जंतर मंतरवरून आंदोलकांना हुसकावण्यात आलेलं नाही. पोलिसांचा आक्षेप केवळ मोर्चाला आणि संसद भवनाकडे जाण्याला होता. दिल्ली पोलिसांनी जवळपास 5,000ची फौज तैनात केली होती. दिल्ली पोलिसांचे कर्मचारी, सीआरपीएफ, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथकाचे जवान दिवसभर तैनात केले होते. इतका कडक बंदोबस्त लावल्यामुळं आंदोलनामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. 17 पोलीस आणि निमलष्करी दलाच्या कर्मचाऱ्यांना मात्र किरकोळ इजा झाली. आंदोलकांच्या 3 प्रमुख मागण्या आहेत. केंद्र सरकारनं शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. ज्या नीट परीक्षार्थींनी आत्महत्या केली आहे त्यांच्या वारसांना प्रत्येकी 1 कोटींची भरपाई द्यावी आणि सरकारनं सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा करण्यासाठी प्रतिनिधी पाठवावेत. सरकारनं अद्याप यापैकी कुठलीही मागणी मान्य केलेली नाहीये. तर सीजेपीच्या शिष्टमंडळानं केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्याशी अनेक तास चर्चा केली. सकाळी 11:50 चर्चेला सुरुवात झाली. दुपारी 4च्या सुमाराला सीजेपीच्या शिष्टमंडळानं लेखी निवेदन दिलं. चर्चेमध्ये आपल्या 3 प्रमुख मागण्या सीजेपीनं सरकारसमोर ठेवल्यात. त्यावर नड्डा यांनी कुठलंही ठोस आश्वासन न देता आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलंय. मीटिंग में हम लोगों ने यही बोला कि हमारे 3 डिमांड्स हैं. पहले कि सोनम वांगचुक जी को तुरंत रिलीज किया जाए एंड जब तक वो फॉर्मेलिटीज पूरी होती है उसमें उनको एक वीडियो बनाने का अलाउ किया जाए. वो वीडियो में यही हो कि वो अपील करे शांति बनाए रखने के लिए, लेकिन वो अभी तक हुआ नहीं है. नंबर 2, हमारा ये भी डिमांड है कि धर्मेंद्र प्रधान जी का रेजिग्नेशन तो अब आना ही पड़ेगा. या तो उनको बर्खास्त करे कैबिनेट से या तो वो खुद रिजाइन करे. प्रोटेस्ट तब तक चालू रहेगा जब तक उनका रेजिग्नेशन नहीं आ जाता. और तीसरा, जो नीट के फैमिलीज है, जो बच्चे मर गए हैं 20 से ज्यादा, उन फैमिलीज को 1 करोड़ का मुआवजा मिले. ये डिमांड्स को लेके हम जे.पी. नड्डा जी के पास गए. उन्होंने ही बुलाया था. तर नवी दिल्लीमध्ये सकाळपासूनच निदर्शनं सुरू आहेत. अख्खा देश हे पाहतोय. पण एक प्रश्न कुणीच विचारत नाही आणि तो प्रश्न म्हणजे अभिजित दिपके कुठे आहेत. दिपकेंना ताब्यात घेतलंय असा दावा त्यांचे सहकारी सौरव दास यांनी केला होता. तो दिल्ली पोलिसांनी तातडीनं खोडून काढला. दिपकेंना ताब्यात घेतलेलं नाही, ते मंचावर आहेत अशी पोस्ट दिल्ली पोलिसांनी एक्सवर केली आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो की संसदेकडे निघालेल्या मोर्चात अभिजित दिपके का नव्हते. त्यांनी तर या मोर्चाचं नेतृत्व करणं अपेक्षित होतं, कारण सीजेपी ही चळवळ त्यांनीच सुरू केली आहे. या आंदोलनाचे 2 प्रमुख चेहरे आहेत, सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके. वांगचुक रुग्णालयामध्ये आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उरले अभिजित दिपके. सरकारला जाब विचारण्यासाठी आज जी निदर्शनं होत आहेत त्याचं नेतृत्व करायचं सोडून दिपके मंचावर काय करत आहेत याचं उत्तर तेच देऊ शकतील. आज जो दिल्ली पुलिस ने करा है, आज जो स्टूडेंट्स को मारा है, जिस तरीके से स्टूडेंट्स का सर फोड़ा है, वो बहुत ही शर्मनाक है. इसके वजह से पूरी दुनिया में हमारे देश की बदनामी हो रही है. और दिल्ली पुलिस ने ऐसा क्यों करा ये सबको पता है. ऊपर से ऑर्डर आए थे, नरेंद्र मोदी और अमित शाह से ऑर्डर आए थे. दिल्ली पुलिस ने 12 साल की बच्ची का सर फोड़ा है. एक लड़की के छाती पर पैर दिया है दिल्ली पुलिस के मेल ऑफिसर्स ने. सोनम सर की जो बॉडी थी वो 20-21 दिन का अनशन झेल सकती थी. एनीथिंग बियॉन्ड दैट इज अ सीरियस थ्रेट टू हिज लाइफ. अगर सोनम सर को कुछ भी हो जाता है तो इसके लिए सरकार जिम्मेदार होगी, पुलिस जिम्मेदार होगी, क्योंकि जिस तरह से सरकार और पुलिस ने आज स्टूडेंट्स के साथ व्यवहार करा है उसी के कारण सोनम सर को अपना अनशन जारी रखना पड़ रहा है. तर नवी दिल्लीतील या आंदोलनावर विविध राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत, त्या पाहूयात. आप नीट की परीक्षा नहीं करा पा रहे हैं और जो परीक्षा कराई जिस तरह से धांधली हुई है, सब बीजेपी के लोग शामिल हैं उसमें, और दोबारा भी परीक्षा कराई उस पर भी प्रश्न लग रहे हैं.
तो आगे का पिछले इतने वर्षों से छात्र नौजवान और युवाओं के भविष्य के साथ खिलवाड़ कर रही है सरकार, वही गुस्सा दिखाई दे रहा है। नीट जिसमें आज लाखों विद्यार्थी परेशान हैं और लाखों विद्यार्थी आज घर बार छोड़ के इतने तंग और तबाह हो गए हैं कि उनकी जिंदगी को जो बर्बाद किया उसके जिम्मेदार कौन है? तो मोदी सरकार है, मोदी जी हैं। ये देश का आंदोलन बन चुका है। ये किसी एक आदमी का आंदोलन नहीं है, ये किसी पार्टी का आंदोलन नहीं है। ये देश के करोड़ों बच्चे जो एग्जाम देते हैं, जो पढ़ते हैं मेहनत करके, उनके साथ जो धर्मेंद्र प्रधान जी धोखा कर रहे हैं, पेपर माफिया के हाथों में मोदी सरकार चल रही है, ये उसके खिलाफ आंदोलन है। पुलिस वाले भी उनकी आंखों में शर्मिंदगी दिख रही थी, लेकिन अपनी ड्यूटी के कारण अपने बैचेस निकाल के आए थे। गुंडे बने हुए थे कुछ पुलिस वाले तो सहयोग कर रहे थे, लेकिन कुछ पुलिस वाले बिना वर्दी के आए थे और बच्चों को मारा है, बच्चों को करंट दिया है। और जहां रूल होता है कि आपको टांगों पे मारना चाहिए, बच्चों की छातियों पे मारा है। ये सीधे आघात हमारी भारत माता के सीने पे इन लोगों ने किया है। आज हमारी डिमांड है कि ये प्रधान को हटाए, एजुकेशन मिनिस्टर को हटाए, सरकार रिस्पॉन्सिबिलिटी ले, जिम्मेदारी ले, अकाउंटेबिलिटी दिखाए। छात्रों को आप इन्वॉल्व करते हैं, बेचारों को उनको गुमराह नहीं करना चाहिए ना। जो स्टूडेंट्स को आप बराबर बताना चाहिए क्या प्रॉब्लम है करके, इंस्टेड ऑफ उनको डिस्टर्ब करके उनको आप इन्वॉल्व करा रहे हैं इन चीज़ों में, तो उनको क्या मिलेगा? यू शुड बी दे शुड बी हैप्पी टू डू समथिंग गुड एनीवे। सरकार इनके ऊपर पूरे अपनी दमन शक्ति इस्तेमाल कर रही है, लाठी चार्ज कर रही है, मार रही है इनको। इंटरनेट बंद कर दिया उधर, उनको संसद जाने से रोका जा रहा है। ये गलत है। युवा आखिर जाएं तो जाएं कहाँ? पहले आप इनके पेपर लीक करा देते हो, फिर पेपर दोबारा करा देते हो, तो उसमें पूरा इवैल्यूएशन गड़बड़ हो जाता है। वो शिकायत पे शिकायत करते हैं, उनकी सुनवाई नहीं होती। आखिर बच्चे जाएं कहाँ? उनका तो आपने भविष्य बर्बाद कर दिया। अब जब वो आप अपने न्याय मांगने के लिए सड़क पे उतरते हैं तो आप उन पर लाठीचार्ज कराते हो। ये तो बिल्कुल सही नहीं है। बच्चों में बहुत ज्यादा गुस्सा है। मैं मोदी जी से कहना चाहता हूं कि बच्चों के गुस्से को संभालिए, नहीं तो ये आपके लिए बहुत भारी पड़ेगा। बच्चों के साथ बैठ के बात करो। हमारे बच्चे हैं, हमारे देश के बच्चे हैं, इनके साथ बैठ के बात क्यों नहीं करते? इतना क्यों अहंकार है? संसदेवर मोर्चा नेता येत नसेल तर या मोर्चाचा मार्ग ईडी हेडक्वार्टरच्या दिशेने न्यावा। या देशाच्या बर्बादीमध्ये या ईडीचा सगळ्यात मोठा हातभार आहे। देशविरोधी कारवायांमध्ये ईडी सहभागी आहे। त्याच्यामुळे संसदेबरोबर या ज्या गुलाम झालेल्या संस्था आहेत, मग सुप्रीम कोर्ट असेल, ईडी असेल, त्यांच्या दिशेने सुद्धा हा मोर्चा नेला पाहिजे। वॉकरेजचं आंदोलन हे काही नौटंकी आहे। काही मुद्दे मिळत नाही म्हणून या ठिकाणी युवकांच्या मनात एक द्वेष निर्माण करण्याचं कट कारस्थान चालू आहे। पण या ठिकाणी मनस्तापामुळे काही युवक त्या ठिकाणी सहभागी झाले, कारण मनस्ताप झालाय नीटची परीक्षा रद्द झाल्यामुळे। पण याचा अर्थ असा नाही सरकारने यावर काही कारवाई केली नाहीये। सरकारने त्यावर कडक कारवाई केली की नाही केली? तर कडक कारवाई केली। सरकार यापुढे कडक बंधन आणले की नाही आणले? योग्य पद्धतीने नीट घेतली की नाही घेतली? खरं तर तुम्ही सुधारणा करा, सुधारणा सुचवा, पण या पद्धतीचं ज्या ठिकाणी सरकारने ऑलरेडी ज्या कॉग्निशन घेतलेल्या आहेत आणि तुम्ही मंत्र्याचा राजीनामा मागून या ठिकाणी राजकारण करताय। आज सुद्धा ज्या पद्धतीने अक्षरशः पाण्याचे फवारे असतील, अश्रुधूर असेल, लाठीचार्ज असेल, यासाठी जे सज्ज झालेले आहेत, म्हणजे जे लोक पाकिस्तानशी चर्चा केली पाहिजे असं म्हणतात, ते लोक भारतातल्या आपल्याच जनतेशी मात्र चर्चा करायला घाबरतात। आणि हे चिंताजनक आहे। या देशात लोकशाही संपलेली आहे, हा सिग्नल, हा संदेश स्पष्टपणे आता सत्ताधाऱ्यांनी दिलेला आहे। आंदोलन सुरू आहे, आपण सगळेजण बघतोय, पण मला तरी असं वाटतं की या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांची बाजू आणि ऐकून मला तरी असं वाटतं की त्याच्यामध्ये मध्यस्थी झाली पाहिजे, कारण की सरकारची प्रतिमा निश्चितपणाने बदनाम करण्याचा हा प्रयत्न जरी चालला असला तरी सरकारने पुढे येऊन या गोष्टीला सोडवलं पाहिजे। या देशामध्ये विद्यार्थी रडतोय, विद्यार्थ्यांचा शिक्षक रडतोय, काय सांगावं, काय बोलावं, यांच्यावर बोलावं तेवढं कमी आहे। नाही, हा हुकुमशाही ही चालू आहे। आपल्याला जे संविधान बदलणार त्याच्यातल्या या सगळ्यात हळूहळू छोट्या छोट्या चुणूक दिसतंय। संविधानाला अजून काय बदलायचं राहिलं? विद्यार्थ्याचं आंदोलन हे शांततेच्या मार्गाने चालू होतं आणि तिथे सुद्धा वांगचूक जे उपोषणाला बसले त्यांची तब्येत खालवल्यामुळे
हायकोर्टाने जे काही डायरेक्शन दिले त्यानुसार त्यांच्यावर आता वैद्यकीय उपचार सुरू आहेत आणि म्हणून आंदोलन दडपणं हा केंद्र शासनाचा मला वाटतं कोणताही भाग नाहीये आणि सकारात्मक तोडगा आज पहिला दिवस या लोकसभेचा त्याच्यामध्ये मला वाटतं काहीतरी तोडगा निश्चितच निघेल. तर राजकीय विश्लेषक विकास वैद्य यांनी कसं विश्लेषण केलंय पाहूयात. मला असं वाटतं की आंदोलन हे आता फार मोठ्या प्रमाणात चिघळत चाललेलं आहे आणि याचं लोण हे दिल्लीमध्ये केवळ जंतर मंतर परिसरात न राहता हे संपूर्ण देशामध्ये याचं लोण पसरलेलं आहे. पण तरी देखील मला कुठेतरी शंका आहे की सरकार या सगळ्याच्या सगळ्या मागण्या सरसकट मान्य करणार नाही. सरकार सारखं इन्सिस्ट करत आहे की तुम्ही आधी आमच्याशी बातचीत करावी. नीटच्या पेपर फुटीचा निश्चितपणे एक मोठा फटका हजारो लाखो विद्यार्थ्यांना बसलेला आहे. पण त्यात आपण एक महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे की त्यासाठी एकदम धर्मेंद्र प्रधान यांना दोषी धरणं योग्य होईल का. बहुतेक सरकार या पद्धतीने त्याचा विचार करत आहे आणि सरकारचं म्हणणं असं आहे की नीटचा जो काही घोळ मागच्या अनेक वर्षांपासून सुरू आहे तो मुळात होऊ नये यासाठी काही मेकॅनिझम आपल्याला आणता येईल का याबद्दल सरकार बातचीत करायला तयार आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की सोनम वांगचुक यांनी जी इक्वॅलिटी इन एज्युकेशनची मागणी केलेली आहे तर इक्वॅलिटी इन एज्युकेशनला पहिलेपासूनच सरकार मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या ज्या मागण्या आहे या मागण्या कदाचित सरकार मान्य करू शकतं आणि जी नीट मधल्या मेकॅनिझमचं जसं नीट सध्या ऑफलाईन आहे मग नीट ऑनलाईन करता येईल का किंवा त्यामध्ये असा घोळ होऊ नये पेपर लीक होऊ नये यासाठी काय काय उपाययोजना करता येतील या संदर्भात कदाचित सरकार चर्चा करू शकतं. पण सरसकट मागण्या मान्य करण्याची शक्यता कमी वाटते.